शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुवीर तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। याच अनुषंगाने मी गाईल। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। बोला 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 बोला, वाह वाह। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। वाह वाह। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, सजाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, गीत सुना के मैं झूला झुलाऊंगी। राम आएंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं गीत सुनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। आनंद किती आहे, जसं त्या मथुरेमध्ये आपण वाट पाहत आहोत। ठेका चालू राहू दे 2 मिनिटं। अयोध्येची 500 वर्षापासून जशी आपण वाट पाहिली, आता मथुरेचा नंबर आहे। तुम्ही कधी जर मथुरेला गेला, वृंदावनला जर तुम्ही कधी गेला तर जा मथुरेमध्ये। ज्या कारावासामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय, तो कारावास आजही आपल्याला तसाच पाहायला मिळेल। कारावास तसाच आहे, त्याच्यावरती एक घुम्मट आहे, एक चेंबू आहे,
करणारे आम्ही कीर्तनकार आहोत. बाकीच्यांचा द्वेष नाही है. ना हिंदों से है ना मुसलमानों से है, ना हिंदों से है ना मुसलमानों से है. इस देश को तो तकलीफ बेईमानों से है, बेईमानों से है. आजही काही बेईमान माणसं या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये राहतात. देवच नाही म्हणून जगतात आणि देवाच्या जीवावर जगतात. देव नाही म्हणून जगतात आणि देवाच्या जीवावर जगतात. मोठा एखादा रोग झाला, काही झालं तर डॉक्टर जर म्हणले तर आमच्या हातात नाही, डॉक्टर म्हणतात देवाच्या हातात आहे. मग ती गुपचूप देवाला म्हणतात वाचव बर का, बरंच वाईट काम बाकी अजून. देव नाही म्हणणारे सुद्धा देवाच्या जीवावर जगतात. खऱ्या अर्थाने देवाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा. माहिती आहे तुम्हा सगळ्यांना तरी सुद्धा सांगून जाईल, समाज हितासाठी जगणारे माणसं मरत नाही, जिवंत राहत असतात. समाज हितासाठी माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आहोत. अगदी यमराजाने जर म्हटलं असतं साहेबांच्या बदल्यामध्ये हजारो जीव पाहिजे तर हजारो तरुण पुढे आले असते. इतकं मोठं योगदान साहेबांचं होतं. सांगेल तुम्हाला, किती आले आणि किती गेले, किती आले आणि किती गेले, लोकनेते फक्त मुंडे साहेबच होऊन गेले, त्यानंतर नाही. प्रत्येकाच्या हृदयावरती, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा. सांगा ना मुंडे साहेब, सांगा ना, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा. जीवनच इतकं गोड होतं फुलासारखं. फुलाचं जीवन सांगू, प्रेम करणाऱ्या माणसाने हाताशी धरलं तर सुगंध देतं फूल, वैऱ्याने पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करतं. फुलाचा स्वभाव असा आहे मरेपर्यंत सुगंध देणं. काट्याचा स्वभाव तसा नाही हो. काटा दिसायला किती सुंदर असू द्या, एज्युकेटेड असू द्या, हुशार असू द्या, श्रीमंत असू द्या, लोक काट्याची माळ घालत नाही, फुलाचीच घालतात. साहेबांचं जीवन फुलासारखं होतं, फुलासारखं होतं. मी एक घटना सांगेल तुम्हाला. सभागृहामध्ये ज्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. सभागृहामध्ये चर्चा सुरू होती. साहेबांना यायला थोडा उशीर झाला होता. विरोधी पक्षनेते भुजबळ साहेब होते आणि त्या दिवशी भुजबळ साहेबांनी भरपूर प्रश्न विचारले होते, पण कोणी बोलत नव्हतं, निशब्द होते सगळे. तेवढ्या दारातून एक आवाज आला, थांबा थांबा, मी देतो तुमच्या प्रश्नाची उत्तरं. माननीय लोकनेते मुंडे साहेब दरवाजातून आतमध्ये आले. हातामध्ये कागद होता. तो कागद घेतला आणि एका बेंचवर ठेवून दिला. अगदी स्वाभिमानामध्ये ताट मानेने सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. सभागृह मोडल्यानंतर सगळे मंत्री जेव्हा बाहेर गेले, बाहेर गेल्याच्या नंतर एकटे भुजबळ साहेब त्या ठिकाणी थांबले होते. का थांबले होते की माझे असे काही प्रश्न होते की ते मुंडे साहेबांनी ऐकले नव्हते. मग ते न ऐकता सुद्धा मुंडे साहेबांनी प्रश्नाची उत्तरं कशी दिली, नेमकं त्या कागदात लिहून आणलं असावं का. 2 पावलं पुढे आले भुजबळ साहेब आणि तो कागद हातामध्ये घेतला. कागद हातामध्ये घेऊन समोरची बाजू पाहिली, कागद कोराच होता. कागदाला पलटी मारली, पाठीमागची बाजू पाहिली तर कागद कोराच होता. मला सांगू द्यात, मुंडे साहेबांचा कोरा कागद विरोधकाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता. हे जीवन होतं साहेबांचं. मग करेल मग बघू. 1995 साली दाऊद इब्राहिम सारखा मोठा गुंड या देशातून पळवून लावण्याची कामगिरी जर कोणी केली असेल ती मुंडे साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राची राजधानी जिथं अनेक बॉम्बस्फोट त्याने केले आणि त्याला पळून लावण्याची ताकद कुणाचीच नव्हती, पण साहेबांनी पळून लावलं. म्हणून मी सांगत असते, साहेबांचं नाव जगात गाजलं, जगात गाजलं. माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत
गाजत जगात होता गरीबाचा नेता दिन दुबळ्याचा दाता होता गरीबाचा नेता दिन दुबळ्याचा दाता परंतु त्यांचं जीवन अशी संघर्षाची कथा अशी संघर्षाची कथा नाव गाजल जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात होती गरिबीची जाना देवासारखा होता मान माहित नाही देव कुठे देवासारखा मान आहे होती गरिबीची जाना देवासारखा होता मान नाव गाजल जगात नाव गाजल जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात गेला नाथाचा नाथ प्रजा झाली अनाथ गेला नाथाचा नाथ प्रजा झाली अनाथ चर्चा झाली लोकात चर्चा झाली लोकात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबाचं माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात 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 स्वतःचे घर भरवणारे कमी नाहीत पण किती जरी घर भरवले रावणा इतकी श्रीमंती कमवता येणार नाही बघा गैया कटे मदिरा बढ़े सीनों में नोटों का ज्वर है व्यभी विचार भी चल रहा है यहाँ घर घर में घुसखोरी है गुंडा ही मर्द कहलाएगा साधु संत को गालिया अरे वाह राज करने वाले तूने तो रावण को ही शर्मा दिया काही माणसं रावणापेक्षा सुद्धा वाईट आहेत या जगामध्ये समाजासाठी समाज हितासाठी जगून पहा आनंद मिळेल तेने सदा चित्ता समाधान समाधान राहायचं असेल तर कार्य सुद्धा चांगलं असावं लागतं तेवढं देशावरती प्रेम करावं लागतं समाजावरती प्रेम करावं लागतं उगाच लेकरापेक्षा जास्त प्रेम देत नाहीत ही समाज हे लोक अगदी मायेने भरवत असतात पण हे भरवत असताना ते कधीच विचार करत नाही की समोरचा व्यक्ती माझं वाईट चिंतत असेल म्हणून साहेबांसारखं जगून पहा आनंद मिळेल तुम्हाला कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शेवटच्या चरण तुका म्हणे साधन सुलभ गो तुका म्हणे साधन सुलभ तुका म्हणे सुलभ उपाय कमने जाते सुलभ उपाय उपतिष्ठे परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे अमरी मग राम नामे उपजे परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये परिउपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे
आवडी मग राम नामे उपजे आवडी घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू 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 लागे वाढू लागे वाढू सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू सुख घडो घडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे हा सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे सारे धनी रे 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 गरे गरे सरे रे सरे सरे धनी रे दा बा दा बा 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 गा मा गरे गरे सरे रे सरे रे दा 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 रे 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 दा 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 रे रे दा 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 दा
ने 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 सा 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 रे सा ने सा सा रे 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 सा ने सा सा ने सा सा ने सा सा रे सा ने सा 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 सा सारे ने सारे ने सारे ने सारे ने रे गा गा रे गा गा रे गा गा रे गा गा ने ने सा 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 रे 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 गरे 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 रे दा 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 वय कमी आहे, कीर्ती मोठी आहे. आवाजाचं योगदान साक्षात देवानेच दिलंय. माईक सिस्टीमही तुम्हाला साजेल तशी आहे. सिस्टीम जर व्यवस्थित नसेल तर लई प्रॉब्लेम होतो. ऑपरेटर व्यवस्थित नसेल तर हे द्या ते द्या, विको द्या, गेन द्या, स्ट्रबल द्या, बेस द्या. कळत असेल तर देतो, नाही सगळ्या पिना काढतो परत घालतो. हा, नाही तर एखाद्यालाच देतो, दुसऱ्याला तसंच मरू देतो. सिस्टीम साजेशी आहे. गोड आवाज दिलाय तुम्हाला देवाने. आम्ही कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला. रात्री गोरेगावमध्ये होतो, फिल्म सिटी मुंबई. आता इथले रोजचं मडं चेंज होतंय, खांदेकरी तेच आहेत. तुम्हाला इतकं आतूनात अगदी जीवापासून हृदयापासून तुम्ही ओतता त्याच्यामध्ये स्वतःला. महत्त्वाचे असतात बरं का खांदेकरी. गावात एक म्हातारी मेली, त्रास द्यायची गावाला, कोणीच उचला ना. पण पोलीस पाटील म्हटलं जिम्मेदारी माझी आहे. गावात जे कोणीच करत नाही ते पोलीस पाटलाची जिम्मेदारी असते. त्यांनी 4 जण बोलून आणले, त्यांना 500 रुपये दिले. वा, 500 रुपये दिले. म्हटले काही करा 500 रुपयाचं, पण म्हातारी उचला आणि स्मशानात नेऊन ठेवा. आता यांनी अगोदर 500 रुपये खर्च केले आणि नंतर म्हातारी उचलली आणि चालले ते दतडंग दतडंग दतडंग. आणि ते काय रस्त्याने नाही, पांदी पांदीने निघाले. हलक्या वजनाची म्हातारी, बोरीची काठी होती वरून, वर अडकली म्हातारी. हे तसेच स्मशानात गेले. पण योगाने ज्या पोलीस पाटलाने यांना सांगितलं होतं त्याचीच आई तिथं गवऱ्या वेचत होती. ते म्हटले काय चमत्कार आहे, आपण पाठीमागन म्हातारी आपल्या पुढं. खांदेकरी महत्वाचे असतात. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. व्यसनापासून आवर घाला आपल्या मुलांना. मायबापाला सांभाळा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम क्या प्याला, एक बार तो पी के देख तेरी जिंदगी सवर जाएगी. नामचिंतनाने जे सुख आहे ते कशामध्ये मिळणार नाही आपल्याला. जगाच्या पाठीवर कुठेही जा, नामचिंतन हरे राम हरे कृष्णा याने जगभर नेऊन ठेवलाय संप्रदाय बरं का. किती आनंद घेतात. एका अमेरिकेच्या बाईची मी स्टेटमेंट ऐकलं होतं. ती बाई म्हटली माझ्याकडे सगळ्या कंपन्या आहे, सगळे ऐश्वर्य आहे, पण मला वृंदावनमध्ये आल्याच्या नंतर आनंद मिळतो, कंपन्याच्या पैशाने मिळत नाही. म्हणून संस्कार द्या मुलांना, संप्रदाय वाढवा.
भजन करा, भक्ती करा. मायबापाला सुद्धा सांभाळण्याची गरज आहे. जो महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाला, त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कितीतरी वृद्धाश्रम पाहायला मिळतात. मी स्वतः भेट देत असते, मिळेल त्या वेळेमध्ये. एकदा भेट देण्यासाठी गेले, ते एक आजोबा म्हटले 3 पोरं आहेत, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पोलीसमध्ये, सांभाळत नाही. कोरोना झाला, 13 लाख रुपये दवाखान्यामध्ये गेले. पोरांनी पेन्शन सुद्धा लिहून घेतली. दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती. अरे सब कुछ मिलता है, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती. माय बापाचं प्रेम मिळत नाही. बाप कष्ट करत असतो. आपण खेड्यापाड्यामध्येच राहून मोठे झालेले माणसं आहोत. बघा, पाहतो आपण लहानपणापासून बापाच्या पाठीवरचं बन्यान फाटलेलं असतं, बरोबर ना. बापाच्या पाठीवरचं बन्यान फाटलेलं असतं, पण मुलाला व्यवस्थित ड्रेस घालायला सांगतो तो बाप असतो. मुलाने जर पैसे मागितले सहज काढून देतो, पण स्वतः फाटकेच कपडे गाठी बांधून बांधून धोतर घालत असतो बाप आपला. आयुष्यभर गरिबी सी झटला, आयुष्यभर गरिबी सी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगराबानी दिसला, तेव्हा माझा बाप मला डोंगराबानी दिसला. गरिबीच्या संगे बाप झटत राहिला, देवा समोर हात जोडत राहिला. सुख लागू दे लेकराला माझ्या म्हणत राहिला, बाप म्हणत राहिला. कष्टाची हाड त्याची कष्ट करीत राहिला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला. माय बापाला सांभाळा. माय बाप केवळ कासी, तिने नवजावे तीर्थाची, सकळ तीर्थाची झुरे, जे का माता पितरे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातून आलेली सगळी मंडळी या ठिकाणी आहे. आंधळे परिवार काही राहिले का? 10-5 मिनिटं पुढंच चालले तर आपले असेच 12 वाजायचे उघड. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी. मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय, माझ्या आईवडिलांच्या चरणी ही सेवा अर्पण करते. माय बापाच्या पुण्याईनेच ज्यांनी या मंदिरासाठी जागा दिली, असे असणारे परमार्थ स्नेही भीमराव सिरसाट आणि आसाराम सिरसाट यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मला आमच्याहीपेक्षा जास्त परमार्थिक वाटता बरं का तुम्ही. आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, पण तुम्ही आयुष्याची कमाई देवासाठी देता, ही काही सोपी गोष्ट नाही. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. आ गोविंदे गुरे देवा कुळे